नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कल्चर अँड फॅशन मध्ये। आजच्या ज्या मी कुर्त्या घेऊन आलेल्या आहे, फिटिंग कुर्त्या, त्या खरंच आजकालच्या नवीन आयांसाठी खूपच जास्त आवडणाऱ्या आणि खूपच जास्त कम्फर्टेबल अशा आहेत आणि खूप जास्त अफोर्डेबल आहेत, बजेट फ्रेंडली आहेत। त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। आणि व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असतील त्यांनी प्लीज 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 सबस्क्राइब करायला विसरू नका, बेल आयकॉन ही क्लिक करायला विसरू नका, कारण की जेव्हा पण मी माझा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा फर्स्ट नोटिफिकेशन तुम्हालाच आली पाहिजे। त्याच्यामुळे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। चला तर मग आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे 5 फिटिंग ड्रेसेस आहेत, काही कुर्तीज आहेत। हे सगळे मी मिशोवरून ऑर्डर केलेले आहेत आणि हे सगळेच्या सगळे फक्त आणि फक्त 500 रुपयाच्या आतमध्ये आहेत। त्याच्यामधला हा फर्स्ट आपण बघूया। मी हा दाखवते तो हा कॉटन मधलाच आहे। हा एकदम छान क्वालिटीमध्ये, हा रिसेंट मध्ये मी मागवलेला आहे, कारण की मी काही खूप रेयॉनचे यूज केले सुरुवातीला। तर रेयॉनचे यूज केल्यानंतर मला असं समजलं की रेयॉनचे एका काळापुरतेच चांगले होते, कारण की त्यावेळेस जेव्हा सावी जन्मली होती त्यावेळेस समर चालू होता। तर समर चालू होतं त्याच्यामुळे रेयॉनचे कपडे आपल्या अंगाला चिटकत नव्हते, व्यवस्थित बसत होते। पण आता विंटर चालू होतोय ना, तर ते रेयॉनचे कपडे चिटकून बसतात आणि तर त्याच्यामुळेच मी हा मागवलेला आणि ह्याची पण क्वालिटी खूपच जास्त चांगली आहे। 300 350 मध्ये काय येणार आहे अजून ह्याच्यापेक्षा जास्त। खूप जास्त अशा पद्धतीच्या स्लीव्ज आहेत, याला वरून असे सध्या ट्रेंडिंग स्लीव्ज आहेत ना, फक्त इथे पफ असतो आणि बाकी स्ट्रेट, अगदीच तशा स्लीव्ज आहेत ह्या। आणि मेन म्हणजे आतमधून पूर्ण ओव्हरलॉक दिलेला आहे ह्यांनी, सगळीकडून ओव्हरलॉक आहे आणि एकदम चांगल्या क्वालिटीचं ओव्हरलॉक दिलेलं आहे, एकदम छान। सगळीकडे जिथे जिथे पण टीप येईल तिथे तिथे ओव्हरलॉक आहेच। त्या जेवढ्या पण मी कुर्तीज ड्रेसेस ऑर्डर केलेले आहेत त्या सगळ्यांना इनविजिबल झिप आहे। तर मी हा तुम्हाला घालून दाखवते। हा इथे असा दिसतोय, हा खूप जास्त छान दिसतोय। आणि तर अशा पद्धतीने हा पूर्ण आहे। आणि मेन म्हणजे फिटिंग कसं होतं ना, डिलिव्हरी झाल्यानंतर आपण एक्सेल साईज मागवतो, जे की आपल्याला एल पण येत असते, पण असं वाटतं की नको, पोट दिसायला नको, पोट आलेलं आहे किंवा जाड दिसतो किंवा दंड खूप जास्त दिसतात, म्हणून आपण एक्स्ट्रा साईज मागवतो आणि अजूनच त्या एक्स्ट्रा साईज मध्ये आपण एक्स्ट्रा दिसायला लागतो, खूप जास्त जाड दिसायला। त्याच्यासाठी हे अशा बेल्टवाल्या किंवा बॅक साईडने बंद असलेल्या मागवा, ज्याच्यामुळे थोडीशी फिटिंग, लिटल बिट थोडीशी तरी आपल्याला फिटिंग करता येईल अशी। नेक्स्ट जो आहे तो पण खूप जास्त छान आहे, अगदी ह्याच पद्धतीचा कॉटन मध्येच आहे। तर नेक्स्ट जो आहे तो हा आहे। ह्याची तर मी पॅकिंग पण खोललेली नाहीये, पण खूप छान आहे हा। आणि मेन म्हणजे बाटिक प्रिंटचा आहे। सहसा तुम्ही जर मार्केटमध्ये जाल तर एकदम टिपिकल फिटिंगच्या कुर्तीज भेटतील, तसा हा नाहीये, एकदम छान अशी बाटिक प्रिंट आहे, खूप जास्त छान दिसते ही बाटिक प्रिंट। आणि हा पण अगदी तशा स्लीव्ज मध्ये आलेला आहे, जसं मी पहिली दाखवली होती अगदी तशी स्लीव आहे ह्याची पण। छोटस इथंस पफ आहे आणि बाकी पूर्ण अगदी तसाच आहे। बॅक साईडला ह्यांनी दोरी दिलेली आहे लावण्यासाठी, अशी आहे बॅक साईडनी। जस्ट लिटल फिटिंग करायची असेल, तुम्हाला वाटत असेल की खूपच ढगळा दिसतोय, तर तुम्ही फिटिंगही करू शकता। आणि समोर फ्रंटला बटन्स दिलेले आहेत ह्यांनी, असे बटन्स आहेत इथे, तुम्हाला दिसत असतील तर, पण बटन्सनी ओपनिंग नाहीये, इथे चेननीच ओपनिंग आहे आणि इथे पण इनविजिबल झिप दिलेली आहे, चांगल्या क्वालिटीची आहे। आणि सेम ॲज इट इज ओव्हरलॉक आहेच आतमधून सगळीकडे असतं। तर ह्याचाही व्हिडिओ तुम्हाला इथे दिसतच असेल। खूप जास्त कम्फर्टेबल आणि खूप जास्त छान आहे ही कुर्ती। मला बाटिक प्रिंट पर्सनली खूप जास्त आवडते। मी खूप दिवसापासून बाटिक प्रिंटच्या ड्रेसच्या शोधात होते आणि फायनली मला हा फिटिंगमध्ये सापडलेला आहे। खूप छान दिसतं हे, असे बाहेर तुम्ही जर गेलात ना, खूप असे व्हायब्रंट कलर्स दिसतात त्याचे। तर ही आहे अशा पद्धतीनं आणि ह्या सगळ्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे, तुम्ही तिथे जाऊन लगेचच चेकआउट करू शकता। तर आपण बघूयात नेक्स्ट कुर्ती। तर नेक्स्ट जी कुर्ती आहे ती खूप जास्त छान आहे, ती पण 3 लेयर्स मध्ये आहे आणि रफल स्कर्ट किंवा टियर्ड स्कर्ट कसा असतो अगदी तशाच पद्धतीची आहे। इकडे पिक्चर मध्ये तुम्हाला दिसतच असेल की ही आहे एक्झॅक्ट अशी मागवलेली होती मी आणि मला कशी रिसीव्ह झाली आहे हेही तुम्हाला दाखवते। ह्याचा कपडाही खूप जास्त छान आहे आणि ओव्हरलॉक ॲज युजल ह्याच्यामध्ये पण आहेच,
जसं दुसऱ्या 2 टॉपमध्ये होतं तसंच. आणि सेम ह्याची पण झिप आहे ती इनविजिबल झिप आहे, जी की दिसत नाही, सहसा ओळखूच येत नाही की हे फिडिंगचे ड्रेसेस आहेत म्हणून. आणि फक्त ह्याची स्लीव्ह जी आहे तशी नाहीये, 3/4 स्लीव्ज आहे, अगदी इथपर्यंत येते ही. आणि लॉंग खूप आहे, अगदी अनारकली टाईप म्हणा, खूप जास्त लॉंग आहे. आणि 3 लेयर्स मध्ये आहे हा अशामध्ये आहे. तुम्हाला इथे मी घातलेला तुम्हाला दिसतच असेल किती छान दिसतोय. तुम्ही याच्या खाली लेगिन्स यूज करू शकतात किंवा प्लाझो यूज करू शकतात, जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटते तुम्ही ते यूज करू शकतात. आणि ह्याचं फॅब्रिक जे आहे ते विस्कॉस रेयॉन टाईप आहे, अगदी प्युअर रेयॉन नाहीये, पण ह्याच्यामध्ये विस्कॉस मिक्स आहे, त्याच्यामुळे हा अंगाला चिटकत नाही. पण जर प्युअर रेयॉन असतील तर थंडीच्या दिवसात ते अंगाला चिटकतात. नेक्स्ट जो मी मागवलेला आहे तो एक सेट आहे, कॉर्ड सेट. कॉर्ड सेट सध्या खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहेत. सेम फॅब्रिकची पॅन्ट आणि सेम फॅब्रिकचाच टॉप असतो. तर त्या कॉर्ड सेटवरचा पहिले टॉप दाखवतेय मी. ह्याचं पण एक फॅब्रिक जे आहे ते विस्कॉस रेयॉनच आहे, पूर्ण रेयॉन नाहीये. आणि हे पण खूप छान आहे, ह्याला कॉलर आलेली आहे. प्रत्येक फिडिंगच्या ड्रेसमध्ये मी काही ना काहीतरी वेगळं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि काही काही जणांना कसं असतं ना, छान कपडे घातले की त्यांचा मूड छान होतो किंवा त्यांना स्वतःला आतमधून फिलिंग छान येते, त्यांच्यासाठी खरंच खूप छान आहे. जर तुम्हाला असे कपडे आवडत असतील तर तुम्ही असे घेऊ शकतात. एक फिडिंग करेपर्यंत 1-1.5 वर्ष तरी तुम्हाला वापरावेच लागतात असे ड्रेसेस. तर त्याच्यासाठी तुम्ही अशा ड्रेसेसमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात फिडिंगच्या. तर हा असा टॉप आहे, एक नी लेंथ पर्यंत येतो हा टॉप. जर हाईट जास्त असेल तर थोडंसं नीच्या वर येईल, पण पॅन्ट एकदम छान आणि स्ट्रेट पॅन्ट दिलेली आहे त्यांनी. ओपनिंग तर इनविजिबल झिपची आहे आणि आतमधून ओव्हरलॉक पण केलेलं आहे. सगळ्या टॉपला आहे ओव्हरलॉक, त्याच्यामुळे ओव्हरलॉक असलेले टॉप मोस्टली प्रेफर करा घ्यायला. आता पॅन्ट दाखवते मी. पॅन्टीचा पण कपडा सेम आहे, ॲज इट इजच आहे. आणि ह्याला इलास्टिक आलेला आहे. आणि मी जे सगळे ड्रेसेस मागवले आहेत M आणि L ह्या 2च साईज मध्ये मागवलेले आहेत. आता हा जो ड्रेस आहे तो मी M मध्ये मागवलेला आहे. आणि बाकी जे ड्रेस होते मी तुम्हाला आधी दाखवले ते L मध्ये मागवलेले आहे. आणि अशा पद्धतीची ही स्ट्रेट पॅन्ट आहे. तर नेक्स्ट जो टॉप दाखवणार आहे तो अगदी प्युअर कॉटनचा आहे, काहीच मिक्स केलेलं नाहीये, पण विंटरमध्ये सगळ्यात बेस्ट आहे. आणि तो आहे हा कफ्तान स्टाईल फिडिंग कुर्ता. हा कफ्तानमध्ये आहे. कफ्तान म्हणजे बटरफ्लाय स्लीव्ज असतात किंवा सेम पॅटर्न असतं जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय तसं. आणि ओरिजिनल पिक इथे लावलेला आहे मी. घातल्यावर खरंच खूप जास्त छान दिसतो, पण मी जेव्हा उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात घालायचे ना, मला गरमी झाल्यासारखं फील व्हायचं, कारण की खूप जास्त जाड कपडा आहे ह्याचा. आणि पण घातल्यावर खूपच जास्त छान दिसतो. आता विंटरमध्ये मी घालू शकते. असा कफ्तान स्टाईल आहे. तुम्हाला असं वाटत असेल हा खूप मोठा आहे, पण तसं नाहीये. इथे हे जे दिलेलं आहे त्यांनी असं ओढलं आणि इथे हे नॉट बांधली, ही अशी नॉट बांधली की हा बरोबर आपल्या फिटिंगमध्ये येतो. हे बटरफ्लाय सारखं दिसतं. मग अगदी असं कफ्तान स्टाईल म्हणतात. ज्यांना प्रेग्नेन्सी नंतर पण फिडिंग करताना काही वेगळी छान अशी फॅशनेबल ड्रेसेस घालायचे आहेत त्यांनी हा कुर्ता नक्की प्रेफर करायला पाहिजे. तर सगळ्या कुर्त्या दाखवून झालेल्या आहेत. ह्याच्यापैकी तुम्हाला कुठली आवडलेली आहे किंवा तुम्हाला कुठली घ्यायची आहे ती तुम्ही घेऊ शकतात. लिंक मी सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्याच आहेत. आणि फक्त ह्या सगळ्या 500च्या आतमध्ये आहेत. कुठलीच मी 500च्या वर अजून घेतलेली नाहीये, कारण की काही दिवसासाठीच घालायची आहे आपल्याला, तर का जास्त इन्व्हेस्ट करू असं मला वाटलं. त्याच्यामुळे मी 500च्या आतमधल्या सगळ्या फिडिंग कुर्त्या घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला यातली कुठली कुर्ती आवडली तेही मला कमेंटमध्ये सांगा. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. बाय.